नमस्कार, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। कधी कधी जेवण बनवायचा कंटाळा येतो आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होती। अशी ही पोटभरीची रेसिपी रसम वडा आपण नक्की ट्राय करू शकतो। तर खायला हा रसम वडा अगदी छान लागतो। इडली आणि वड्याला सुद्धा हे रसम वडे मागे टाकतील एवढे हे वडे खुसखुशीत खायला छान लागतात। आतापर्यंत आपण ज्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्या सर्व रेसिपी साध्या सोप्या आहेत, त्याचप्रमाणे ही रेसिपी सुद्धा साधी सोपी आहे। ही रेसिपी अगदी झटपट बनून तयार होते आणि खायला तर हा रसम वडा अगदी भन्नाटच आहे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण वडे बनवण्यासाठी डाळ ही मोजून घेणार आहे। तर येथे मी उडदाची डाळ ही 1.5 कप मोजून घेतलेली आहे। तर येथे आपण हे वडे फक्त उडदाच्या डाळीचे नाही तर यामध्ये 2 चमचे मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करणार आहे। यामध्ये आपण मुगाच्या डाळीचा वापर केल्यामुळे हे वडे खुसखुशीत होतात। यानंतर आपण यामध्ये 2 चमचे तांदूळ घालून घेणार आहे। तांदूळामुळे वडे हे छान कुरकुरीत होतात आणि तेलकट अजिबात होत नाही। तर आता ही डाळ आपल्याला 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि या डाळीमध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला ही डाळ 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायची आहे। आणि तुम्ही सकाळच्या नाश्त्याची तयारी करत असाल तर ही डाळ तुम्ही रात्रभर भिजायला ठेवली तरीही चालेल। आणि या डाळीमध्ये भरपूर पाणी टाकून आपण ही डाळ 2 ते 3 तासासाठी भिजायला ठेवून देऊ। तर येथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर हा रसम मी तुरीच्या डाळीपासून बनवणार आहे। तुरीच्या डाळीमुळे या रसमला चव सुद्धा येते आणि घट्टपणा सुद्धा येतो। आणि ही डाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे। तर येथे मी ही डाळ धुवून घेतलेली आहे। तर येथे मी कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ टाकून घेऊ। आणि यामध्ये मी छोट्या आकाराचे 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहे, ते सुद्धा टाकून घेऊ। आणि यामध्येच आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊ। तुरीची डाळ ही पचायला जड असते त्यामुळे आपण यामध्ये हिंग वापरणार आहे। आणि कुकरला झाकण लावून आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये थोडी चिंच टाकून घेऊ आणि यामध्येच आपण थोडा गूळ सुद्धा टाकून घेणार आहे। म्हणजे हा रसम आपल्याला चिंच गूळ वापरून करायचा आहे। आणि तुमच्याकडे टमाटर नसेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा वापर हा जरा जास्त करू शकता, म्हणजे या रसमला अशी आंबट गोड चव येईल। आणि हे सुद्धा आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर येथे आपण रसम बनवण्यासाठी एक मसाला तयार करणार आहे। यासाठी आपण एक ओलं वाटण तयार करून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटा कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, 1 चमचा जिरं आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं। आणि यामध्येच आपल्याला 7 ते 8 काळी मिरी सुद्धा वापरायची आहे। आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर याची आपण येथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे। हा मसाला वापरूनच आपल्याला येथे रसम तयार करून घ्यायचा आहे। तर येथे आपली डाळ सुद्धा छान शिजून झालेली आहे। यातील टोमॅटो सुद्धा मऊसूत झालेला आहे आणि ही डाळ आपण रईच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक फिरवून घेऊ। तर तुम्ही बघू शकता आपली डाळ इथे मऊसूत शिजून झालेली आहे। तर येथे आता आपण फोडणी देणार आहे। 2-3 चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि सुक्या मिरच्या घालून घेतलेले आहे। आणि येथे आपण जे ओलं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ। आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे या वाटणाला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊ। तर यामध्ये आपण कच्चा कांदा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला कांदा हा तेलामध्ये चांगला सुकेल तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपण कच्चा कांदा आणि लसूण वापरलेला आहे, तर आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। जर का हे कच्चं राहिलं तर आपले रसमची चव ही बिघडू शकते। तर येथे आता आपला हा मसाला छान परतून झालेला आहे आणि आता आपण यामध्ये लगेचच डाळ टाकून घेणार आहे। आणि यामध्ये आपण काही सुके मसाले सुद्धा टाकून घेणार आहे। यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ आणि याला रंग छान यायला हवा म्हणून आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी पावडर घालून घेऊ। आणि यामध्ये आपण 1 चमचा सांबार मसाला टाकून घेऊ आणि यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊ। तर या रसममध्ये मी सांबार मसाला वापरलेला आहे आणि तुमच्याकडे रसम मसाला असेल तर तुम्ही रसम मसाला यामध्ये वापरू शकता।
पण सांबार मसाल्यामुळे सुद्धा या रसमला छान चव येते। आणि हे सर्व मसाले आपल्याला या डाळीमध्ये थोडा वेळ परतून घ्यायचे आहे। हे सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तसं बघितलं तर रसम हा जरा जास्तच पातळ असतो, त्यामुळे आपल्याला यामध्ये जरा जास्तच पाणी वापरायचं आहे। हा रसम भातासोबत सुद्धा खायला खूप छान लागतो। तर यामध्ये मी भरपूर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि असा हा पातळ आपला इथे रसम तयार झालेला आहे। सुरुवातीला आपण चिंच आणि गूळ भिजायला ठेवून दिलेलं होतं, तर तेच पाणी आता आपण यामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि गॅस मोठा करून आपल्याला या रसमला छान अशी उकड आणून घ्यायची आहे। या रसमला छान अशी उकड आलेली आहे आणि या रसमवरती जो फेस आलेला आहे तो फेस पूर्ण जाईल तोपर्यंत आपल्याला हा रसम शिजवून घ्यायचा आहे। तर हा रसम तुम्ही इडली वड्यासोबत खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खायला हा रसम छान लागतो। तर असा हा साऊथ इंडियन रसम आपला इथे तयार झालेला आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊ। लगेचच आता आपण वडे बनवण्यासाठी सुरुवात करू। तर येथे आपली डाळ छान भिजून झालेली आहे आणि ही डाळ आपण एक वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। ही डाळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायची आहे। ही डाळ फिरवत असताना आपल्याला पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे। या डाळीमध्ये जर का आपण पाण्याचा वापर केला तर आपले वडे हे अजिबात चांगले होत नाही आणि पाण्याचा जास्त वापर केला तर आपले वडे हे तेलकट सुद्धा होऊ शकतात। 3 ते 4 वेळेस आपल्याला ही डाळ थोडी थोडी करून वाटून घ्यायची आहे। पाण्याचा वापर न करता आपण ही डाळ अशीच फिरवून घेतलेली आहे आणि यामध्ये जर का तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 2 चमचाच पाणी यामध्ये वापरू शकता। डाळ वाटत असताना पाण्याचा जास्तच वापर केला तर वडे हे तेलकट होऊ शकतात। डाळ वाटून झाल्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे यामध्ये जर का आपल्याला इनो किंवा सोडा घालायचा नसेल तर आपल्याला हे पीठ हलकं करून घ्यावं लागेल। तर येथे आपल्याला हे पीठ एकसारखं एकाच बाजूने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत या पिठाचा कलर हा पांढरा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ असंच फेटत राहायचं आहे। हे पीठ आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी एकसारखं असंच फेटून घ्यायचं आहे। तुम्ही ही स्टेप जर का अशीच फॉलो केली तर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायची गरज पडत नाही। हा गोळा आपण 10 ते 12 मिनिटं एकसारखा फेटून घेतल्यामुळे हा गोळा लोण्यासारखा असा मऊ होतो। तर हे पीठ हाताने फेटला गेलेलं आहे का हे सुद्धा बघण्याची एक ट्रिक आहे। ती म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये छोटा गोळा टाकून बघायचा आणि हा गोळा पाण्यामध्ये तरंगायला लागला म्हणजे आपलं पीठ हे छान फेटलं गेलेलं आहे आणि हे पीठ असं हलकं सुद्धा झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। तर येथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे आणि बनवून घेतलेली हिरव्या मिरच्याची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि थोडी कट करून घेतलेली हिरवी कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ आणि हे पुन्हा आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये ज्या आपण वस्तू घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स होतील। तर येथे तुम्ही याच पिठाचे मेंदू वडे सुद्धा तयार करू शकता, पण वडे बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ अगदी हलकं करून घ्यायचं आहे। हे पीठ हलकं करून घेतल्यामुळे यामध्ये आपल्याला अजिबात इनो किंवा सोडा वापरायची गरज पडत नाही। यामध्ये जर का तुम्ही सोडा किंवा इनो वापरला तर मेंदू वडे किंवा वडे हे तेलकट होतात। जर का तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्हाला इथे हे पीठ हलकंच करून घ्यायचं आहे। इनो किंवा सोडा वापरला नाही तर येथे हे वडे खुसखुशीत पण होतात आणि अजिबात तेलकट होत नाही। तर आता तुम्हाला दिसतच असेल पीठ हे खूपच हलकं झालेलं आहे। आता आपण या पिठाचे वडे बनवण्यासाठी घेऊ। तर येथे आपल्याला वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल हे जरा जास्तच टाकून घ्यायचं आहे। तर वडे तळण्यासाठी आपल्याला तेल हे मीडियम तापवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। हाताला थोडं पाणी लावून हे वडे आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे खमंग तळून घ्यायचे आहे। या वड्यांना थोडा सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। हे वडे आपण सुरुवातीला तेलामध्ये टाकले तेव्हा छोट्या आकाराचे होते आणि आता तुम्ही बघू शकता या वड्यांचा आकार हा मोठा झालेला आहे, म्हणजे साईजने हे वडे दुप्पट फुलून आलेले आहे। या वड्यांचे पीठ आपण छान फेटून घेतल्यामुळे हे वडे असे टम्म फुगतात। यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात सोड्याचा वापर करावा लागत नाही। जोपर्यंत या वड्यांना असा छान गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। वडे तळत असताना गॅस हा अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर वडे हे वरच्या वर तळले जातात आणि आतून हे कच्चेच राहतात। वडे तळत असताना अजिबात घाई करायची नाही।
तुम्ही बघू शकता वड्यांना छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि येथे हे वडे अजिबात तेलकट दिसत नाही। आता हे वडे आपण बाहेर काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण उरलेल्या पिठाचे सुद्धा वडे तळून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी हे वडे खुसखुशीत झालेले आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाही। अगदी मस्त हे वडे तयार झालेले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या ट्रिक सांगितलेल्या आहे त्या पद्धतीने तुम्ही हे वडे नक्की करून बघा। तुम्हाला इथे दिसतच असेल हे वडे खुसखुशीत तर झालेच आहे, पण आतून सुद्धा हे वडे जाडीदार झालेले आहे। आता येथे आपला रसम सुद्धा तयार झालेला आहे आणि आपले वडे सुद्धा तयार झालेले आहे। बराच वेळ आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटते, तेव्हा हा रसम वडा अगदी भारी रेसिपी आहे। ही रेसिपी अगदी चटपटी आहे आणि मूड फ्रेश करणारी आहे, तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। जेव्हा तुम्हाला जेवायचं आहे तेव्हा तुम्ही हे वडे रसममध्ये टाकून घ्यायचे आहे, म्हणजे हे वडे असेच खुसखुशीत राहतात। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा। अशी ही चटपटीत पोटभरी रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।